आपण सर्व ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो, जय जिजाऊ, जय जिजाऊ. किल्ले शिवनेरीवर बाळासाहेब जिजाऊंच्या आणि स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजांच्या पोटी एका अशा शिवसूर्याचा जन्म झाला, ज्या शिवसूर्याने या जगाला स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. स्वातंत्र्य असं की स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य, आणि या स्वराज्याची प्रेरणा जगातल्या प्रत्येक गुलाम देशाला, गुलाम राज्याला आणि गुलाम व्यक्तीला ज्यांनी स्वातंत्र्याची फुंकर आणि शिवलिंग ज्यांनी स्फुरली, त्या छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त तुम्ही आम्ही सर्व आज खऱ्या अर्थाने शिवरायांना शिवजयंती म्हणजे डीजे मिरवणूक वगैरे काढून नको ते गाणे लावून आणि नको त्या हवा नाचून अशी शिवजयंती साजरी करायची नसते. तर खऱ्या अर्थाने शिवजयंती कशी साजरी करायची असते त्याचा उत्तम दाखला आणि आदर्श आपण सर्व शिरसोंडीकर, आपण तमाम मालेगावकरांना, महाराष्ट्रवासियांना जाणून दिला आहे. आणि तो म्हणजे आजच्या शिवशाहीरांचा, रामानंद उगले साहेबांचा हा शिवशाहीचा कार्यक्रम, म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवरायांच्या कार्याला, त्यांनी केलेल्या त्यागाला दिलेली खरी आदरांजली आहे. त्याबद्दल शिवसोंडीकरांचा मनपूर्वक आभार. पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना, गावकऱ्यांना आणि शिरसोंडीतील सर्व शिवभक्तांना मी विनंती करेन की आपल्या सर्वांच्या आतुरतेची आता वाट संपली आहे. आदरणीय शिवशाहीर रामानंद उगले साहेब आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर शिवतीर्थावर यावं. मान्यवर छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करीत आहेत. मी दोघी मान्यवरांचं आमच्या तमाम शिरसोंडीकरांच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय प्रीतम चौधरी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आज आपल्या सर्वांना छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास आपल्या अमोघ आणि तेजस्वी वाणीतून ते सांगणार आहेत. त्या शिवशाहीर रामानंद उगले साहेबांचा सत्कार करायचा आहे. आम्हा शिरसोंडीकरांच्या वतीनं आदरणीय प्रीतम चौधरी साहेबांनी शिवशाहीर रामानंदजी उगले साहेबांचा सत्कार करायचा आहे अशी मी त्यांना विनंती करतो.
बोरसे त्या दोघंही चिमुण्यांचा सत्कार आदरणीय आप्पासाहेब उघडे साहेबांनी करायचा अशी मी त्यांना विनंती करतो. श्रावणी रिवर्ब कमी ठेवा. येस ओके. शाहीर आहे आणि अधिक वेळ न लावता बऱ्याच वेळचे आपण सर्व रसिक मायबाप वाट पाहत आहात. या संपूर्ण शाहीर रामानंद उगले आणि परिवार या संचाकडून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अधिक वेळ न लावता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि शिवजयंती उत्सवानिमित्तचा हा कार्यक्रम महाराष्ट्राची संस्कृती संस्कार जतन संवर्धन करणारा हा कार्यक्रम आयोजकांनी या गावामध्ये आयोजित केलाय. आपण कार्यक्रमामध्ये बोलूच वाट पाहतोय आपण पुढील कार्यक्रमाची. तर या महाराष्ट्रीयन लोककलेच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत महाराष्ट्रीयन तालवाद्यांनी.
सर्व शिवभक्तांना शाहीर रामानंद उगले या संचाचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. या कार्यक्रमाचे सर्व आयोजक मंडळी सगळ्यांची मी नावं घेणार नाही, कारण मला नावं माहिती नाही आणि तुमच्याकडे एक पद्धत अशी की कोणाचं नाव घ्यायचं नाही, तुम्ही नावासाठी काम करत नाही असं मला कळलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही साधारण 200 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलेलो आहे. माझी फक्त विनंती एवढीच आहे की आम्ही 200 किलोमीटरचा प्रवास करून आलोय, तुम्हाला फक्त 2 पावलं चालत असे समोर यायचं आहे. तुम्ही जर समोर आलात ना तर आम्हाला तुमच्या समोर कार्यक्रम करायला फार आनंद वाटेल. दादा जरा तुम्ही उठलात की सगळे उठतील, जरा उठून समोर या. या पटकन. वा वा वा, धन्यवाद. या 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 पटकन. धन्यवाद. असं जवळ आलं की आम्हाला बरं वाटेल जरा. मॉनिटर थोडा प्लस करा मला. हॅलो, थोडा प्लस करा मॉनिटर. देतो की आमच्या अक्षराला मान देऊन तुम्ही परत उठलात, जवळ आलात, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. शिरसोंडे असं सुंदर असं गाव आहे आणि या गावामध्ये शाहिरी शिवदर्शन हा पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काहींनाही प्रश्नही पडला असेल की काय आहे लोकगीत, काय आहे पोवाडा, या सगळ्याचे उत्तर आपल्याला या कलेच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि गणरायाच्या आराधनेने या कार्यक्रमाच्या सुरुवात करणार आहोत. ऐकायचं आहे शाहिरी गान. सर्व कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला हे वंदन. ते कसं म्हणाल? श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका करतो वंदना Thank you.
चढू दे कार्या. गणरायाला विनंती करतोय की गणराया, आयोजकांनी फार खर्च केलेला आहे, सुंदर असा स्टेज उभारला, लाइटिंग आहे, साऊंड लावलाय सुंदर, सर्व आनंदाने आमच्याकडे बघतायत. आमची सेवा देवा तुझ्या आशीर्वादाने उपस्थितीने सहकार्य यशस्वीरित्या पूर्ण करून घे, म्हणून गणराया तुला आम्ही प्रार्थना करतो. गणराया रंगणी आज अंगणी रंग चढू दे कार्या, तुझ्या कृपेने कार्य आरंभिले दृष्टी देव कृपा करावी दृष्टी धरावी निसर्गाने कृपा करावी दृष्टी धरावी तूच सर्वा सहाय्यता. अरे वा, तुम्ही टाळ्या वाजवल्या, फार बरं वाटलं मला. आता बरं का वाटलं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ताई. तुमच्या सगळ्यांचे प्रसन्न चेहरे बघून इतका आनंद वाटतोय ना आम्हाला. एवढा प्रवासाचा शिनभाग लांब पळून गेलाय, कुठं कळतच नाहीये. सगळ्यांचे प्रसन्न चेहरे आहेत. 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला आपण वंदन केलं. पण ज्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला, तो आपला महाराष्ट्र कसा आहे तर वरुण रांगणाकडे खडकाळा ओबड धोबड मातीचा आणि अंतरात परिसंत नांदती बोल सांगती गमतीचा, असा गमतीचा बोल सांगणारा माझा महाराष्ट्र. दादा जरा ताड बसा आणि माझ्याकडे बघा, काय मस्त बसला तिकडे तुम्ही. एकदा तुम्ही सगळ्यांनी मिळून जय जयकार करायचा, फक्त फक्त बारीक पोरांनी. छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा वा, काय आवाज आहे तुमचा. मला असं वाटतंय तुम्हाला सगळ्याला स्टेजवर बोलवावं, पण इथं गर्दी होईल म्हणून तुम्ही खालीच बरे आहेत. एकदा जोरात हा, छत्रपती शिवाजी महाराज की. मस्त आवाज आहे. फक्त आता काय करायचं, असं शांत बसायचं, मध्ये मध्ये बोलायचं. हा, आता मला सांगा, आतापर्यंत तुम्ही बोलत होते, आम्ही काय बोललो का. आवाज तर जोरात आला पाहिजे तुमचा. आतापर्यंत तुम्ही बोलत होते, आम्ही काय बोललो का. आता आम्ही बोलणार, तुम्ही बोलायचं. अरे आता आम्ही बोलणार, तुम्ही बोलायचं. ते नाही सुद्धा म्हणायचं. आता शांत बसायचं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. या महाराष्ट्राची काय अवस्था होती आणि अशा या परिस्थितीमध्ये शिवाजी राजे कसे जन्माला आले, हा शिवजन्म आख्यानाचा पोवाडा मी आपल्या समोर सादर करणार आहे. पोवाडा कसा ऐकायचा असतो, कला प्रकार कुठला, कशाला सादरीकरणाला कशा पद्धतीनं वाव द्यायची असते, हे मी पुढे पुढे एक एक तुमच्या लक्षात येईलच. पण पुरुषांची जेवढी गर्दी आहे तेवढी महिलांची गर्दी बघून मला फार आनंद वाटला. आता हा आनंद का वाटला ताई ते या पोवाड्यातून तुमच्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजीराजांची जयंती आपण करतोय, कशासाठी काय करायची, का करायची, आमच्या तालासुराकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल ताई, पण आम्ही काय सांगतोय तेवढं मात्र नक्की ऐका. हा पोवाड्याचा कार्यक्रम खास तुमच्यासाठी आहे. छत्रपती शिवाजीराजे जन्माला येण्याच्या पूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती, हा पोवाडा आपल्या या शाहीरमधून आपल्या समोर सादर करणार ऐकायचा आहे. पोवाडा. ओम नमो जय श्री जगदंबे. महाराष्ट्राचा प्राण, छत्रपतींचं
चढून शाही साजाला जालना जिल्हा जालना तालुक्याला शाही उगली गातो पोवाड्या छत्रपती शिवाजीराजे जन्माला येण्याच्या अगोदर या महाराष्ट्राची परिस्थिती होती काय ऐका शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र भोगीची कष्ट छळती हे दृष्ट कापिती काही भर रस्त्यात कापिती काही भर रस्त्यात अप्रू महिलांची वाढ वस्त्यात खेळ कोंडून घरात बसत्यात शिवजन्मापूर्वी मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊलभर मालकीची जागा नव्हती दादा छत्रपती शिवाजीराजे जन्माला येण्याच्या अगोदर मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊलभर मालकीची जागा नव्हती आणि यातून स्वराज्य निर्माण करणं सोपं नव्हतं पण या स्वराज्याची संकल्पना होती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांची अहो ताई नवऱ्यानं आणलेल्या पगारीतून साडी कशी घ्यायची दागिना कोणता घ्यायचा अशा अल्पशा विचाराच्या जिजाऊ मासाहेब नव्हत्या त्यांना हवं होतं स्वतःच राज्य आपला तख्त आपला झेंडा आपला प्रधान आणि या राज्यावरती राज्य करणारा राजा असावा तो ही आपलाच या दूरदृष्टीच्या होत्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब मराठ्यांवरचा होणारा अन्याय अत्याचार जिजाऊ मासाहेबांना बघवत नव्हता आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांना भवानी मातेला साकडं घातलं होतं काय हे जगदंबे हे चंडमुंड महिषासुरमर्दिनी जगन्माते बये अगं हिंदूंच्यावर अन्याय अत्याचार वाढू लागला हो रस्त्यात काही कपड्या लावू लागल्या आया बहिणीशी अब्रू लुटल्या जाऊ लागली जगदंबे जगदंबे आई हा चालू असलेला यमुनाचा नंगा नाच थांबवण्यासाठी माझ्या पोटी असा बाळ दे कसा 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 जो असेल काळाचा काळ करताना हे रावणाचं राज्य संपावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी यासाठी जगदंबे माय भवानी कुलस्वामिनी आई तार उघड आई तार उघड आई तार उघड तुझ्यावरती
जिजाऊ मासाहेबांना गर्भधारणा झाली. मनापासून मारलेली हाक मनापर्यंत पोहोचते दादा. फक्त ती मारणारी हाक जी असावी ती मनापासून असावी लागते. जिजाऊ मासाहेबांना हाक मारली आई जगदंबेला, जगदंबे मला बाळ दे, आणि जगदंबेनं तथास्तु म्हटलं आणि जिजाऊ मासाहेबांना गर्भधारणा झाली ताई. आणि गर्भधारणा झाल्याच्या नंतर 1 मास 2 मास 3 मास जिजाऊ मासाहेबांना लागला. आणि जिजाऊ मासाहेब असेच एक दिवशी शहाजीराजे आपल्या रंगमहालामध्ये असताना जिजाऊ मासाहेब आपल्या नवऱ्याला म्हणजे शहाजीराजांना म्हणतायत, अहो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, माझ्या मनातलं गुज तुम्हाला सांगायचं आहे, मी बोलू का? म्हणजे पूर्वीच्या काळी बायका नवऱ्यांना काहीतरी बोलायचं असेल तर परवानगी घेण्याची पद्धत होती ताई. आणि आता काय झालं शाहीर? आताच काय सांगायची गरजच नाही. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की पूर्वीच्या काळी नवरे बायकांना मुठीत ठेवायचे. आणि आता काय झालं? आता काही सांगायची गरज राहिलीच नाही. पण तरी तुम्हाला जाता जाता नमुना त्याचाही सांगतो. मी नेहमी म्हणतो की पूर्वीच्या काळी नवरे बायकांना मुठीत ठेवायचे, आता तसा काळ राहिलेलाच नाही. अहो लांब कशाला, आमच्या शेजारचं सांगतो तुम्हाला. माझ्या शेजारी एक मैत्रीण राहत होती ताई. मी छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा सादर करतोय. शिवाजी महाराजांनी काय केलं हे मी सांगतोच आहे. जरा सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. शिवाजी महाराजांनी काय केलं हे पराक्रम मी सांगतोच आहे, पण आता आपण काय पराक्रम करतोय ते पण सांगणं गरजेचं आहे. कारण शाहीर लोककलावंत हा समाजरूपी जीवनाचा आरसा असं नेहमी म्हणतात असतात. आणि म्हणून आमच्या शेजारचं उदाहरण देतो. आमच्या शेजारी एक चांगली माझी मैत्रीण राहत होती. लग्नाच्या अगोदर आमची चांगली मैत्री होती. लग्न झाल्याच्या नंतर ताई ती मला 1च वर्षानं भेटली. ती मला ओळखायलाच आलं नाही. का ओळखायला आलं नाही? कारण लग्नाच्या अगोदर ती एकदम अशी बारीक होती, चवळीची शेंग. आणि लग्न झालं नाही 1च वर्षानं भेटली ती एवढी झालेली होती. हो ना ताई? मी तिला विचारलं बाई हे असं झालं कसं? तर ती मला सांगत होती. काय सांगत होती? काय सांगत होती? म्हणून मी तर खाऊन पिऊन, म्हणून मी तर खाऊन पिऊन झाले अशी गुटगुटीत ग. कारण नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग, नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग. म्हणून मी तर खाऊन पिऊन, म्हणून मी तर खाऊन पिऊन झाले अशी गुटगुटीत ग. नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग, नवरा माझ्या मुठीत ग बाई, नवरा माझ्या मुठीत ग. मी तिला विचारलं नवरा मुठीत आहे, तुम्ही ऐकताय ना? पाठीमागे आवाज येतोय व्यवस्थित? हात करा येतोय ना? मी तिला विचारलं नवरा मुठीत आहे म्हणजे नक्की काय करतो असा? ती मला सांगत होती, हे बघ मी तुला सांगते तू कोणाला सांगू नको. आता मी तुम्हाला सांगतोय तुम्ही कोणाला सांगू नका. रोज सकाळी उठतोय आणि अंघोळीला ठेवतोय पाणी, अंघोळीला ठेवतोय पाणी, अंघोळीला ठेवतोय पाणी. मग हळूच लागतोय काणी, मग हळूच लागतोय काणी, मग हळूच लागतोय काणी. मला म्हणतोय उठा की राणी, मला म्हणतोय उठा की राणी, मला म्हणतोय उठा की राणी. अहो माझ्यावरती करतोय फिरती, माझ्यावरती करतोय फिरती, माझ्यावरती करतोय फिरती आणि बसतोय चपात्या लाटीत. अशा नवऱ्याला मुठी ठेवणाऱ्या बायाबद्दल बोलत नाहीये. मी सांगतोय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांबद्दल. जिजाऊ मासाहेबांना 2रा-3रा मास लागलेला आहे आणि अशा वेळेला जिजाऊ मासाहेब शहाजी राजांना म्हणतात, अहो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, मी बोलू का? त्यावेळेला शहाजी राजांनी होकाराती मान हलवली. बोल जिजाऊ काय बोलायचंय तुला? त्यावेळेला जिजाऊ मासाहेब बोलू लागल्या. ताई काय ऐका. विचारात आस्था पती देव,
देव म्हणे ऐकाव मनातील भाव सांगते तुम्हाला निजामाची गुलामी सोडावी वाटते आम्हाला बायको सांगते नवऱ्याला तुम्ही निजामाची नोकरी सोडावी. दादा हात जोडून विनंती करतो, आमच्या तालासुराकडे लक्ष नाही दिलं तरी चाललं असं आम्ही का सांगतोय. आमच्या अक्षराकडे लक्ष द्या. बायको नवऱ्याला काय सांगते. चित्रपटाचं गाणं तुम्हाला कुठे युट्यूब सर्च केलं की ऐकायला मिळेल. हा पोवाड्याचा भाग असा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही ताई. आणि म्हणून काय सांगताय जिजाऊ मासाहेब ऐका. विचारात असता पतिदेव म्हणे ऐकाव मनातील भाव सांगते तुम्हाला निजामाची गुलामी सोडावी वाटते आम्हाला. जिजाऊ तू म्हणते निजामाची नोकरी सोडावी आणि काय करावं सांगू तुम्हाला. ऐकाय माझं ऐका. स्वतःचे राज्य स्थापून स्वतःचे राज्य स्थापून मराठी आपण एकजुटीनं लागू कार्याला निजामी सोडावी वाटते आम्हाला. दिवसामागून दिवस लोटले गेले, महिन्यांमागून महिने लोटले गेले. दुसरा मास, तिसरा मास, चौथा मास. जिजाऊ मासाहेबांना गर्भधारणा झालेली असताना सुद्धा पुढे यवनाचा नंगा नाच सुरू झाला आणि जिजाऊ मासाहेबांना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नेलं पाहिजे म्हणून त्या जुन्नर परगण्यातील शिवनेरी किल्ल्यावरती विश्वासरावांच्या स्वाधीन करण्यात आलं जिजाऊ मासाहेबांना. आणि मग 1 मास 2 मास 3 मास संपला आणि मग अखेर तो दिवस उगवला गेला. कोणता दिवस. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्याच्या कल्पवृत्तीनं थोर पराक्रमानं महाराष्ट्राची मायभूमीमध्ये पावन झाली, त्याच्या सिंहगड जन्मलं, अख्ख्या हिंदवी स्वराज्य मिटून उठलं, ज्याच्या घोडदौडी पुढे सर्व स्वराज्याच्याकडे नतमस्तक झाले, अशा सत्वगुणी चंद्राचा, जनी राजेंद्राचा, रवी महारुद्राचा, त्रिगुण संपन्न तीव्र बुद्धी असलेल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. क्षत्रिय कुलाचा सिंहासनाधीश
छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले आणि ताई शिवनेरी गडावरती आनंदाचं वातावरण झालं. कारण तुमच्यासारख्या सुवासनी एकत्रित येऊन बाळ शिवरायांसाठी पाळणा गाण्यासाठी सर्व सुवासनी एकत्रित झाल्या. ताई तुमच्यासारख्या सुवासनी म्हणजे कशा माहिती आहे? आम्ही नेहमी सांगत असतो, जिच्या डोक्यावर पदर आहे तिला संस्कृतीची कदर आहे. नाही आता नका घेऊ, ज्यांची राहिले असतील त्यांनी राहू द्या, लगेच बायकांचं सुरू होत असतं. तुम्हाला संस्कृतीची कदर नाही असं नाही बरं ताई, तुम्हाला संस्कृतीची कदर आहे म्हणून 4 पावलं चालत तुम्ही इथपर्यंत आलात. एकदा ह्या सगळ्या महिलांसाठी पुरुषांनी जोरात टाळी वाजवा बरं. वा धन्यवाद ताई. तुमच्यासारख्या सुवासनी एकत्रित येऊन बाळ शिवरायांसाठी पाळणा गाऊ लागल्या. कसा पाळणा ऐका. शिवनेरीवर जन्मल बाळ आणि घोड गोजीर उंच कपाळ, घोड गोजीर स्वराज्य सुखाची झाली सकाळ, आनंदाचा किल्ल्यावर कल्लोळ जुबाळा जुरे जुजू, आनंदाचा किल्ल्यावर कल्लोळ जुबाळा जुरे जुजू. युगायुगाने योग साधिला शिवनेरीवर पाळणा बांधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला. उतरून टाकी ती सोन्या चांदीला, आनंद झाला सह्यागिरीला जुबाळा जुरे जुजू, आनंद झाला सह्यागिरीला जुबाळा जुरे जुजू. अंगडे कुंचडे झरीचे काठ, पाळ्या बिंदल्या वाडे मनगट, पाळ्या बिंदल्या वाडे मनगट, पाळ्या बिंदल्या वाडे मनगट. चिठमणी मनगटा कपाळी तिथ जुबाळा जुरे जुजू, चिठमणी मनगटा कपाळी तिथ जुबाळा जुरे जुजू. काय झालं? पाळणं म्हणायला लागलो, आम्हाला आनंद वाटायला लागला, पण आम्हाला आनंद जो झालाय तो तुम्हाला झालाय का हे मला कळत नाहीये. हा कार्यक्रम जो करायचा आहे आपल्याला 2 तास करायचा आहे, हा कार्यक्रम तुम्हाला आम्हाला मिळून करायचा आहे. जरा थांबव. आता पाळणं आम्ही म्हणणार आहे, आमच्या पाळण्याबरोबर तुम्हाला फक्त टाळी वाजवायची आहे महिलांनी. वाजवाल ना? हा पाळण्याबरोबर ताई. हा आता कशी तुम्हाला सांगतो मी. युगा युगाने योग, तुम्ही वाजू नका, फक्त टाळी आणि तुम्ही म्हणा लांबून. युगा युगाने योग साधिला, युगा युगाने योग साधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला. वा वा वा, टाळीचा आवाज चांगला येतोय. थांबा थांबा ताई, टाळीचा आवाज चांगला येतो. आपण आता असं करू, मी एक गुळ म्हणतोय, माझ्या मागे तुम्हाला म्हणायची, टाळी वाजवू ना, म्हणायची ताई. काही आजी बसलेले आहे ते म्हणते, बाई तिकडे माणसं बसलेली मी कशी म्हणू. आपल्याला सैराट मधल्या त्या आरचीचं गाणं म्हणायचं नाही. कोणतं गाणं आहे ते? याचा लगे परशा बाहेर निघतो बघा. हे परशाचं गाणं म्हणायचंय का ताई आपल्याला? आपल्याला छत्रपती शिवाजी राजांचा पाळणा म्हणायचा आहे. माझ्या बरोबर हा, टाळी वाजवून म्हणताल ना, एक एक ओळ म्हणायची आपल्याला. टाळी पण जोरात वाजली पाहिजे, तुमचा आवाज मला ऐकायचा आहे. युगा युगाने योग साधिला. वा वा वा, काय आवाज आहे. पुरुषांनी जरा जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. वा वा, काय आवाज आहे ताई तुमचा. असा दमदार आवाजात टाळीचा पण आवाज येऊ द्या. युगा युगाने योग साधिला, शिवनेरीवर पाळणा बांधिला, उतरून टाकी ती सोन्या चांदीला. आनंद झाला सह्यागिरीला जुबाळा जुरे जुजू. वा 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 ताई, थांबा. तुम्ही सगळेजण इतकं गोड म्हणायला लागले ना, असं वाटायला लागलं खरंच मरून तुमच्याच पोटी जन्माला यावं. फक्त माझं लग्न आता झालं, माझं पोरग लहान आहे, त्याचं लग्न झालं की मी एवढं करतोच. पुढचा जन्म शिरसोंडीच.
खूप मस्त म्हणतात ते. एक ओळ मला ऐकायचीच आहे. हा? आनंद झाला सह्यागिरीला जुबाळा जुळे जू. बस आता तुम्ही काय करा, स्वतःसाठी सगळ्यांनी जोरात टाळी वाजवा बरं, जोरात. आता तुम्हाला का टाळी वाजवायला सांगितली ते पण ऐका. तुम्ही सगळ्यांनी सांगा बरं, मला बोलत राहायचं माझ्या बरोबर. सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला माहित होतं का आपल्याला रात्री पाळणा म्हणायचा आहे? बोला बोला जोरात. नाही ना. कधी काय होईल ही आनंदाची गोष्ट. अहो कोरोनाच्या काळात आपल्या जवळचे कितीतरी माणसं मेले हो, त्यात आपण मेलो नाही. आपण हे पाळणा म्हणायसाठी जिवंत राहिलोय. म्हणून म्हणलं आहे त्या क्षणाचा आनंद घ्या आणि वाजवा टाळी जोरात घ्या. पण ताई एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस पाळणा म्हणत होते ना त्यावेळेस सगळे पुरुष मंडळी हाताची घडी घालून हा हा म्हणा म्हणा. ओ शाहीर, अरे मी काही बोललोय का? आता यांना पाळणा म्हणाला मी होता. म्हणलंय का? आता तुम्हाला पाळणा म्हणायला लावणार आहे नाही ना? पाळणा म्हणायचं काम आपलं नाही. थांब, तू महिला आहे का? पुरुष मंडळीचं काम पाळणा म्हणायचं नाही आपलं. आपण पाळणा म्हणू शकतो का? नाही, ते काम यांच्याकडे. हे ते चांगलं म्हणतात. तुम्हाला आम्हाला मिळून फक्त जय जयकार करायचा आहे, सगळ्या पुरुषांनी मिळून. फक्त जय जयकार करत असताना काय करायचंय, इथल्या पुरुषापासून तर शेवटच्या बाबापर्यंत सगळ्यांनी जय जयकार करताना आपले दोन्ही हात असे वरती झटकायचे. सगळे तयार आहेत पुरुष मंडळी? चला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की, शाहू महाराज की, दारू पिणारी की. काय झालं? काहींच्या अजूनही लक्षात आलं नाही आपण जय जयकार केलाय कशाचा. ते शेजारच्याला विचारतं काय म्हणले रे ते, मग ते म्हणते अरे शाहीर म्हणले दारू पिणारे की जय जय. मग मी नव्हता युगात. पण सज्जन हो, याच्यामध्ये तुमची काही चुकी नाही. मी जय जयकार करत असताना सर्व महापुरुषांची नावं घेतली आणि त्याच्यामध्ये मध्येच दारू पिणारे की म्हटलं. तुमची काही चुकी नाही. तुम्ही सगळा विश्वास या शाहिरावरती ठेवला होता आणि सगळं जग फक्त आता चाललंय ते फक्त विश्वासावरच चाललंय. पटलं तर जोरात टाळी वाजवा एकदा. छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात नाद गरजू लागला. माझा राजा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला. आणि शाहीर गाऊ लागले, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराजे. हो, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराजे. भुवाडी त्यांची मी गाईन माझ्या राजाची. हो, शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची. हो, शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची. राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराजे, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभुराजे. भुवाडी त्यांची मी गाईन माझ्या राजाची. हो, शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची. हो, शिवगीतांजली गाईन माझ्या राजाची.
असताना जिजाऊ मासाहेबांना हाक मारतायत, आऊ साहेब ही हाक मारतायत. ताई यातून आपण घ्यायचं काय, पोरग लहान आहे आणि लहान वयात असताना जिजाऊ मासाहेबाला पोरग आऊ साहेब म्हणताय. आपल्या पोरानं आपल्या आईला आई म्हणावं, काय ताकद आहे या अक्षरामध्ये. अव आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचा आणि ईश्वराचा ज्यावेळी मिलाप होतो त्यावेळी आई अक्षराची निर्मिती होते. ती आईची गरज आहे. आताचा पोरग म्हणतोय मम्मी, आईची झाली मामा आणि कोणाचा झालाय पप्पा, बाबाचा झालाय पप्पा आणि बसा मारत गप्पा. संस्काराचा ताळमेळ राहिला नाही आणि म्हणून संस्कार जर टिकवायचे असेल तर या लोक कलावंतांच्या या शाहिरी कार्यक्रमाची आपल्याला गरज आहे. आणि म्हणून शाहीर गाता, तुडू 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 बाळ चालला, गुडघ्याने तो रांगू लागला. आऊ साहेब बोलू लागला, आऊ साहेब बोलू लागला की मया बाळ राजाची. माझ्या राजांची शिवगीतांजली गाईन. आपण सगळ्यांनी मिळून जय जयकार केला, पुरुषांनी जय जयकार केला, महिला जय जयकार करायच्या राहिल्या होत्या. आता आपल्याला शाहिरांची गाणी ऐकायची आहेत या कार्यक्रमासाठी. हो ना, या कार्यक्रमासाठी खास मुंबई कल्याणवरून बालशाहीर इथे आलेले आहेत. शाहीर इथे या. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सगळेजण त्या ढोलकीवाल्या दादापासून तर या कीबोर्डवाल्या दादापर्यंत सगळ्यांकडे बारकाईनं निरीक्षण करून पाहत आहेत. बरोबर नाही ताई? तुम्ही फक्त बोलत राहा, मला बोललं की बरं वाटतं. बघत होते ना तुम्ही यांच्याकडे, मग ते हातवारे करत होतं. मग काहींना प्रश्न पडला, हे इतकंच करतंय की यांना काही म्हणता येतं. बरोबर आहे. या बालशाहिराचं गाणं ऐकायचं तुम्हाला? ऐकायचं ताई? बालशाहीर आपल्यासाठी छत्रपती शिवाजीराजांचं एक सुंदर गीत आपल्या समोर सादर करणार आहे आणि ते जर चांगलं झालं तर आम्ही तुम्हाला दुसरं गाणं म्हणायला लावू. हा, त्यामुळे चांगलं हे माईक चेक कर. हॅलो 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 मॉनिटर. हॅलो हॅलो हॅलो
वाजवा, विश्वासानं वाजवा. त्या टाळ्यांचीच दाद आणि आशीर्वाद आम्हाला अपेक्षित असतो, त्यामुळे ज्या ज्या वेळेस टाळ्या वाजवा वाटतील त्यावेळेस विश्वासानं वाजवत चला. शाहिरांचं, बालशाहिरांचं गाणं कसं वाटलं? आवडलं का सर्वांना? ह्या इथंच फक्त आवाज आला, पाठीमागचा आवाजच नाही आला. बालशाहिरांचं गाणं सर्वांना आवडलं का? सर्वांना गाणं आवडले. आणि एखादं गाणं येतं तुम्हाला? हो म्हणाले यांच्यासाठी? हो नक्की? हो. तुम्हाला आवडेल पुन्हा एकदा ऐकायला? ही माझी छोटी छोटी चिलपिली बसलीत ना, त्यांच्यासाठी एक गाणं म्हणा. ते तुमचं नाही का? फियाट गाडीचं गाणं हा म्हणाल का? हा ऐकायचं बाळांनो? चला पुन्हा एकदा ऐकूयात बालशाहिरांना. माझी मनुका अहो काय लावलंय शाहीर? माझी मनुका, माझी मनुका. ती फियाट गाडी माझी मनुका. फियाट गाडी होय, म्हणा की मग. माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका. 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 गाडी झाल्या गाडीचा ड्रायव्हर मनुका. गाडी झाल्या गाडीचा ड्रायव्हर मनुका. माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका. माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका. ती बसली मनात काळजाच्या कणात. ती बसली मनात काळजाच्या कणात. थोडंसं रमावे या मनात. या थोडंसं रमावा या करणपणात. थोडंसं रमावा या करणपणात. इला मी राजा, इला मी माझी राणी मनुका. माझी मनुका माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका. माझी मनुका ही फियाट गाडी माझी मनुका. मी पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं. मी पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं. कोणी आडवं आलं तर त्याला बिरुक मारावं. कोणी आडवं आलं तर त्याला बिरुक मारावं. कोणी आडवं आलं तर त्याला बिरुक मारावं. माझी
बालशाहीर स्वानंदजी धुमाळ खास कल्याण मुंबईवरून आलेले आहेत ते आज शिरसोंडी या गावामध्ये तुमची सेवा करण्यासाठी. पुढचा लोककला प्रकार सादरीकरण होण्यापूर्वी थोडस बोलायला आवडेल की कोणत्या जयंतीनिमित्त, कोणत्या उत्सवानिमित्त, यात्रा असेल, गावची जत्रा असेल, या सर्व उत्सवांसाठी कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन असावं आणि ते कशा प्रकारचं असावं. आमच्या आतापर्यंतच्या एवढ्या प्रवासापैकी हे आदर्श गाव आहे असं मला वाटतं. आजचं आयोजकांचं मंडळ आणि त्यांचं आयोजन, मग इथली साऊंड व्यवस्था असेल, लाईट व्यवस्था असेल, तुम्हा जमलेल्या सर्व माता माऊल्यांना, रसिक मायबापांना बसण्याची व्यवस्था आणि सुंदर अशी सजावट, पार अगदी शाहिरांचं आगमन झाल्यापासूनचा त्यांचा पाहुणचार, त्यांचं स्वागत, सर्व संचाचं स्वागत कसं असावं आणि कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, पाहुणचार कसा असावा, तर शिरसोंडी गावाला एकदा भेट द्यावी प्रत्येक महाराष्ट्रातल्या मंडळानं. अतिशय सुंदर, गावामध्ये आल्यानंतरच मन प्रसन्न झालं आणि शंकाच नाही म्हटलं कार्यक्रम शिगेला पोहोचणार. आजूबाजूचं वातावरण बघा, उत्तम लाईट व्यवस्था आहे, पताके लावलेत, सगळं भगवं वातावरण झालेलं आहे. आणि हे भगवं वातावरण होणं आपल्या गावामध्ये, घरामध्ये, अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज काळाची गरज आहे. आणि हे शाहीर काम करतोय समाजाला प्रबोधन करण्याचं, चेतवण्याचं, स्फूर्ती देण्याचं. आजचे हे जमलेले सर्व लहान लहान युवक, त्यांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. म्हणून आयोजकांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात की माता मौल्यांना बसून बघता यावा अशा कार्यक्रमाचं आजचं आयोजन आहे ना ताई? आवडतोय ना तुम्हाला कार्यक्रम? नाहीतर मग काही खूप अतिविकसित गावांमध्ये, शहरांमध्ये कशा कशा कार्यक्रमांचं आयोजन असतं, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. मागं महाराजांचा आमचे निवेदक सर छान सांगत होते, महाराजांचा पुतळा असतो सुंदर, घोड्यावरती स्वार झालेला, ह्या असा मोठा, काय फूट त्याची उंची विचारायलाच नको. आणि त्याच्या पुढं तो पुतळा झाकला जाईल एवढा उंच डीजे असतो की नाही. आणि मग त्या डीजेच्या तालावरती, हा बरोबर, सगळे नाचतात. मग ते काय, कसे नाचतात आणि काय नाचतात त्याचं वर्णन काय ह्या कार्यक्रमामध्ये करावं. अरे त्या दादांनी सांगितलं छत्रपती शिवाजीराजे हे डोक्यावरती घेऊन नाचायचा विषय नाहीये, तर डोक्यात घ्यायचा विषय आहे ताई. आणि त्याचं जतन, संवर्धन, ते छत्रपतींचे विचार, त्यांचं चरित्र आज या लहान लहान मुलांना कळावं, इथे माझ्या बसलेल्या बहिणींना कळावं, माझ्या भावांना कळावं. याचं जतन, संवर्धन हे मंडळ करतंय, आपलं गाव करतंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या गावासाठी, आयोजकांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा. अशी थोडीशी थंडी असताना सुद्धा सगळेजण इतके सुंदर प्रसन्न चेहऱ्याने बसलेले आहात. तर हे आयोजकांचे आभार मला मानायचे होते. आणि आपल्याला पुढील कला प्रकाराकडे वळायचंय. तर आपली महाराष्ट्राची संस्कृती, लोककला सादर करत असताना महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये, धर्म परंपरेमध्ये गोंधळ हा एक विधी कला प्रकार असतो. याच्यामध्ये माय भवानी कुलस्वामिनी त्या जगदंबेची आराधना गोंधळी करत असतो. आणि मग त्या गोंधळाचा प्रमुख वाद्य म्हटलं की तो संबळ. तर आपल्याला आता ऐकायचं, माझ्या बोलण्यावरून कळलं असेल, तर त्या जगत्र जननीचा गोंधळ आपल्याला ऐकायचा आहे की जिच्या कृपेने छत्रपती शिवाजीराजे छत्रपती झाले, ज्यांचा आशीर्वाद छत्रपती शिवाजीराजांच्या पाठीवरती होता, ती माझी माय भवानी कुलस्वामिनी जगदंबा. आणि तिचा गोंधळ ऐकायचा आहे. त्यातलं प्रमुख वाद्य संबळ आणि लोककला प्रकार गोंधळ.
माझी पतिताची पापकृती खोटी, तुझी पावन करण्याची शक्ती मोठी. समजवंतासी मी काय समजाऊ, उठ अंबे झोपी नको जाऊ. सज्जन हो, जो मी पोशाख आपल्या समोर घेऊन आलोय हा पारंपरिक गोंधळाचा पोशाख आहे. आताच शाहिरांनी सांगितलं की कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन असावं. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास सांगत असताना आपण गोंधळ या लोककलेकडे आलोय. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास सांगत असताना शाहीर नेहमी सांगत असतात, घाटाचे दर्गे झाले, पर्वताचे पीर झाले, काजी सिंहासनावर बसला, खाटी बलोतेदार झाला, अखंड हिंदुस्थान आंदोलनी. आणि अशा वेळेला एका तेजपुंज बालकाचा जन्म झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. आणि त्या शिवाजी राजामुळे मंदिरात घंटा वाजायला लागली, गळ्यातला टाळ वाजू लागला, गळ्यातली माळ विठ्ठल 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 बोलू लागली. गोंधळी लोक कलावंत कुलस्वामीचं गुणगान गाऊ लागले. हे छत्रपती शिवाजी राजांमुळे झालं. आणि म्हणून हा पारंपरिक पोशाख टिकू शकला. माझ्या मायमाऊल्या ज्या कपाळावर कुंकू लावतात त्या छत्रपती शिवाजी राजांची ही कृपा दृष्टी. आणि म्हणून हा गोंधळी आज छत्रपती शिवाजी राजांमुळे आज आपल्या समोर आहे. आणि तो गोंधळी आज आपल्या समोर जगत प्रजननी माय भवानी कुलस्वामिनीला आवाहन करतोय, हे जगदंबे आपण खूप भाग्यवान आहात. महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं शक्तीपीठ म्हणजे वणीगडाची सप्तशृंगी. आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात, फार भाग्यवान आहात. आणि या शाहिरी पोवाड्याच्या निमित्ताने फक्त शाहीर मंडळी आपण बोलवलेले नाही, तर रंगमंचर असलेल्या जवळपास 12 ते 13 गोंधळांना आयोजकांनी बोलवलेलं आहे. आणि हा फक्त एकट्या घराचा गोंधळ होत नाही, आपल्या सगळ्या गावाचा गोंधळ आपण या ठिकाणी सादर करतोय. आणि म्हणून माय भवानी कुलस्वामिनी आपण आवाहन करणार आहोत, जगदंबे अंबिके अंबिके माय माझे भवानी, तुझे गुणवर्णिता लागले विश्वध्यानी, तुझा गाद महिमा वदती पुराणी, श्री रेणुकी भगवती वरदे भवानी. बडी भवानी मान घेऊन गेली, प्रचंडासुरा दैत्य मर्दून आली, तदीपासून पर्वते रहिवास केला, जगा कारणे थोर आनंद झाला. ताई जरा पायावरून बसता का? जगत्रजरणी माय भवानी कुलस्वामिनीला आपल्याला आवाहन करायचंय, जगदंबे आई अंबाबाई लाड लाड ये ग. हा आवाज ऐकला ना मागचा तुम्ही? हे आमच्या कार्यक्रमातलं डीजे व्हर्जन आहे. झी मराठी, कलर्स मराठी या चॅनलच्या माध्यमातून, शाहीर रामानंद या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा गोंधळ आपण बऱ्यापैकी लोकांनी ऐकला असेल. तो गोंधळ खास आपल्या आग्रहास्तव सादर करण्याचा प्रयत्न करतोय. अंबाबाई लाड लाड ये ग. नक्की वाट जरा मॉनिटरला द्या. ओके. अहो अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरी लास राग, धरी लास राग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरी लास राग, धरी लास राग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरी लास राग, धरी लास राग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरी लास राग, धरी लास राग.
ताई चालू असलेलं गोंधळ तुम्हाला आवडतंय? बर बर बर. आता आपण काय करूया, गोंधळामध्ये तुम्हाला आम्हाला मिळून समरस व्हायचं आहे. महिलांनी पाठीमागे आता पाळणा म्हणलाय सुंदर. पुरुष फक्त जे कारच करू शकतात का? तर नाही, पुरुष सुद्धा चांगले गाऊ शकतात. देवीचा गोंधळ कसा म्हणतात आता तुम्ही नीट ऐका. तुम्हाला वाटलं पुरुष मंडळी काय साधे आहेत का? ऐका गोंधळ. बारीक वाजवा. दादा, आपल्याच गावातल्या महिला आहेत, त्यांना दाखवायचं आपण किती चांगलं गाणं म्हणतोय. आणि गाणं देवीचं आहे बरं का. गाणं ते नाही, या नटीनं मारली मिठी मला. नटीचं गाणं नाही, बारीक वाजवा. गाणं देवीचं आहे. अंबाबाई लाड लाड ये ग. बस माझ्या मागे म्हणायचं ना सगळ्या पुरुषांनी. अंबाबाई लाड लाड ये ग. वा वा वा, आवाज खूप चांगला येतोय. फक्त काय झालं दादा माहितीये का, लेकर समोर जास्त बसलेत, त्यांचा आवाज जास्त झालाय. जरा मागच्यानी पण म्हणायचा. सगळ्यांनी तुम्हाला आम्हाला मिळून कार्यक्रम चांगला करायचा आहे दादा, लक्षात ठेवा. जरा जोरात. अंबाबाई लाड लाड ये ग. काग धरीलास राग, धरीलास राग. काग. वा वा. आता महिला ताई टाळी वाजून म्हणायला. नवरात्रीची उपास धरता तुम्ही? हा, टाळी वाजून म्हणायला. अंबाबाई लाड लाड ये ग. काग धरीलास राग, धरीलास राग. काग. अंबाबाई लाड लाड ये ग. धन्यवाद. अंबाबाई लाड लाड ये ग. आता मी म्हटलं तर कार्यक्रमाचा आनंद तुम्हाला आणि आम्हाला मिळून घ्यायचा. जे आपापल्या जागी आहे त्या ठिकाणी मनापासून म्हणतायत ना, त्यांच्यासाठीचं आताच एक गाणं मी म्हणणार आहे, जरा ऐका. मी सुरुवातीला पोवाडा सादर करत असताना दादा मी एक अक्षर बोललो होतो. मनापासून केलेली भक्ती मनापर्यंत पोहोचते, आणि ती भक्ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब भवानी मातेला केली होती. म्हणून छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला होता, आणि त्यासाठी मनात भाव असावा लागतो दादा. कोणीतरी आपल्याकडे बघावं म्हणून आपण जर भक्ती करत असेल तर त्या भक्तीला अर्थ आहे का दादा? नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात काय काय अहो म्हणी नाही भाव म्हणे तेव्हा मला पाव. असे न भेटायचा नाही रे तेव्हा, असे न भेटायचा नाही रे. पुढचं काय दादा? देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अहो म्हणी नाही भाव म्हणे तेव्हा मला पाव. असे न भेटायचा नाही रे देव, असे न भेटायचा नाही रे देव. अहो दगडाचा देव त्याला वडराच भेव. लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव. सोन्या चांदीचा दे, सोन्या चांदीचा दे, सोन्या चांदीचा दे. सोन्या चांदीचा देव त्याला चोरायचं भेव. फार बारकाईने ऐकताय सगळे टोपीवाले बाबा, म्हणून तुमच्यासाठी गाणं म्हणायला आम्हालाही फार बरं वाटतंय. मग प्रश्न आम्हाला पडतो, सर दगडाचा देव केला तर वडराची भीती आहे, लाकडाचा देव केला तर अग्नीची भीती आहे, सोन्या चांदीचा देव केला तर चोरांची भीती आहे. मग देव करायचा कशाचा? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, दादांनो ऐका. दगडाचं अहो देवाचं देवत्व नाही दगडात. देवाचं देवत्व नाही दगडात.
देवाचं देवत्व नाही लाकडात, सोन्या चांदीत नाही देवाची मात. अहो मग नक्की देव आहे कशात? ताई ऐका, भगवद्गीतेमध्ये कृष्ण परमात्मा म्हणतात, ममय वंशो जीवलोके जीवभूतो सनातनः मनशष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि.